आणि संगमनेरमध्ये अप्पर तहसील कार्यालय निर्माण झाल्यावर त्यामध्ये कोणते मंडळ घेण्यात यावे ही चर्चा चालू असताना कोणीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचं ड्रॉइंग करून पाठवून दिलं। नगरमध्ये अप्पर तहसील कार्यालय निर्माण केले, ज्यामध्ये नगर शहर वेगळं केलं, नगर ग्रामीण वेगळं केलं, तर अशी काही नवीन घटना घडलेली नाहीये। आणि मी इथं पराभूत झालो तर असं परत बोलणार नाही असं थोरात साहेबांनी मीडिया समोर जर मांडलं तर आम्हाला पुढच्या निवडणुका ताकदीने लढून हे सिद्ध करणं की हा अपवाद नव्हता। कोण विचारतंय त्यांना? वाद कसला आहे? महाराष्ट्रामध्ये 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तालुक्यांमध्ये नव्याने अप्पर तहसील कार्यालय निर्माण व्हावं असा संकल्प महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारने घेतला। त्या अनुषंगाने नाशिक डिव्हिजन मध्ये नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने 14 तालुक्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अप्पर तहसील कार्यालय निर्माण करायचा निर्णय घेतला। त्यामध्ये नेवासा, अकोला, संगमनेर या 3 तालुक्यांचा समावेश आहे। आता समावेश करत असताना संगमनेरमध्ये अप्पर तहसील कार्यालय निर्माण झाल्यावर त्यामध्ये कोणते मंडळ घेण्यात यावे ही चर्चा चालू असताना कोणीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचं ड्रॉइंग करून पाठवून दिलं आणि त्याच्यावर राजकारण सुरू झालं। जनतेला जर मान्य नसेल, आम्ही महसूल मंत्री असताना नगरमध्ये अप्पर तहसील कार्यालय निर्माण केले, ज्यामध्ये नगर शहर वेगळं केलं, नगर ग्रामीण वेगळं केलं, तर अशी काही नवीन घटना घडलेली नाहीये। त्यांना कुठला मुद्दा उरलेला नाही, इथले काही जिल्हा विभाजन होत नाही। मग आता नगरचं तहसील कार्यालय वेगळं झालं, कोणी ओरडलं का? जनतेला नेतृत्वावर विश्वास जेव्हा असतो ना तेव्हा जनता उद्रेक करत नाही। जनता कुठे रस्त्यावर उतरली का? हे घरचे यांचे घरामधले जेवढे लोक आहेत आणि यांनी जे काही पोचलेले ठेकेदार आहेत तेवढेच फक्त रस्त्यावर तुम्हाला दिसतील। जनसामान्य माणूस एक वाक्याने बोलत नाही आणि त्यांना विश्वास आहे की विखे पाटील परिवार असेल किंवा आमदार अमोल खताळ असतील, एक कधीही चुकीचा निर्णय जनतेसाठी घेणार नाही। ठीक आहे, आता पुढे निवडणुका आहेत ना, मला अपेक्षा एवढीच आहे की ठीक आहे, त्यांना असं वाटत असेल की विधानसभेमध्ये अपवाद झाला असेल तर पुढच्या वर्षभरामध्ये जेवढ्या निवडणुका आहेत त्या परिणामाच्या अगोदरच त्यांनी सांगावं की मला या निवडणुका करायच्या आहेत की नाही आणि मी इथं पराभूत झालो तर असं परत बोलणार नाही असं थोरात साहेबांनी मीडिया समोर जर मांडलं तर आम्हाला पुढच्या निवडणुका ताकदीने लढून हे सिद्ध करणं की हा अपवाद नव्हता। तुम्ही आता प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला पराभूत करेल हे आम्ही करून दाखवू। मला असं वाटतं ठाकरे साहेब कधी संगमनेर आलेले नाहीयेत। माझी त्यांची विनंती आहे की त्यांनी एकदा संगमनेर दौरा करावा। कालचं त्यांचं वक्तव्य हे संगमनेर मतदारांचा अपमान आहे। ते जर संगमनेरमध्ये आले तर त्यांना लक्षात येईल की आमची अपेक्षा तर 40-50 हजाराची होती, पण आम्ही 10 हजारापर्यंतच येऊ शकलो। संगमनेरची वास्तविकता ते ज्या दिवशी पाहतील त्या निश्चित त्यांचं स्टेटमेंट मागे घेतील माझी अपेक्षा आहे। हिंदूंचा आणि प्रयागराजाचा तसा काही त्या घडलेल्या घटनेचा संबंध नाही। हिंदू एकत्रित झालाय, हिंदू जागा झालाय, हेच प्रयागराजमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं। आजपर्यंत कुंभमेळ्यामध्ये एवढी गर्दी कधीच होत नव्हती आणि म्हणून फार अतिगर्दी झाल्या कारणाने प्रशासन देखील एका विशिष्ट प्रयोजनाच्या दृष्टिकोनातून नियोजन करतं। त्यापेक्षा जास्त गर्दी झाल्यावर कोणीही असो ते नियोजन थोडं कोलमडलं। ती घटना दुर्दैवी होती। आता त्याची काळजी पुढच्या या येणाऱ्या कालावधीमध्ये प्रशासनाने घेतली, जसं गाडी बंद केले, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत। तर झालेली घटना दुर्दैवी आहे। त्या दुर्दैवी झालेल्या घटनेवर राजकारण करायची जी प्रथा काँग्रेसची आहे आणि त्या धोरणांचा विरोध करून त्यांना जे असं वाटत असेल की असं आपण बोलल्यानंतर त्या आम्हाला काय हिंदूचे मतं मिळायला सुरू होते, त्यांचा तो फार मोठा गैरसमज आहे।